श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ रश्मी नितीन बर्वे राहणार अमेरिका यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. रश्मिताई सांगतात, श्रीराम. आमचे एक स्नेही जे आमच्या घराजवळ राहत असत त्यांनी आमच्यापासून सुमारे 2 तासांच्या अंतरावर मोठे घर घेतल्यामुळे राहायला गेले. बरेच दिवसांपासून ते आम्हाला एक रात्र तरी आमच्याकडे राहायला या असा आग्रह करीत होते, पण काही ना काही कारणामुळे ते जमत नव्हते. अखेर डिसेंबर 2025च्या सुट्टीत त्यांच्याकडे एक रात्र जायचे ठरले. अमेरिकेत कोणाकडे राहायला जायची 25 वर्षात आमची ही पहिलीच वेळ होती. त्या आठवड्यात प्रचंड वादळ व पावसाची सूचना हवामान खात्याकडून मिळाली होती, परंतु या आधी देखील काही वर्षात 2-4 वेळा अशा सूचना आल्या होत्या व त्यात विशेष काहीच नुकसान झाले नसल्यामुळे या वेळच्या सूचनेकडे आम्ही विशेष लक्ष न देता वीकेंडला सकाळी जायला निघालो. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा हवामान चांगले होते आणि पावसाचे देखील काही चिन्ह दिसत नव्हते. प्रवास चांगला झाला व आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो. एक रात्र राहून दुसऱ्याच दिवशी सकाळी घरी यायला निघालो. घरी येऊन बघतो तर घराच्या समोर आमच्या अंगणात असलेला मॅपलचा अगदी धडधाकट वृक्ष आदल्या रात्रीच्या वादळामुळे व पावसामुळे पूर्णपणे कोसळून पडला होता. ते झाड ज्या जागी जमिनीवर कोसळलं होतं तिथेच आम्ही रोज आमची व्हॅन पार्क करतो, पण त्या दिवशी मात्र आम्ही व्हॅन घेऊन गेल्यामुळे खूप मोठे नुकसान टळले होते. तसेच आमच्यापैकी कोणी व्हॅन पार्क करीत असताना ते झाड कोसळले असते तर काय झालं असतं या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा आला आणि श्रींच्या भक्तवत्सलतेच्या या अनुभवाने नेत्रात पाणी येऊन त्यांचे प्रथम आभार मानले. योगायोग म्हणजे 2 दिवस आधी जायचे ठरत असलेला आमचा विचार ऐनवेळी तब्येतीच्या कारणाने पुढे ढकलला गेला होता, तो केवळ आणि केवळ श्री महाराजांच्याच इच्छेमुळे, कृपेमुळे. त्यांना प्राणप्रिय असलेलं नामस्मरण आमच्या हातून तितकंसं घडत नसूनही आपल्या मातापित्यांप्रमाणे किंबहुना त्याहूनही जास्त श्री महाराज आपली काळजी घेतात त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. श्रीराम समर्थ. साधक हो, रश्मिताई गेली 25 वर्षे अमेरिकेसारख्या भौतिक जगालाच महत्त्व देणाऱ्या व विषय विकारांनी भरलेल्या देशात राहून देखील आपले संस्कार, आपली संस्कृती व आपले नामसाधनेचे ध्येय अजिबात न विसरता दरवर्षी श्री ब्रह्मानंद महाराजांचा पुण्यतिथी सोहळा 24 तास अखंड नामस्मरण, भजन, गुलाल व प्रसाद अशा थाटात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करतात. अहो, ही श्रींची त्यांच्यावर असलेली कृपाच नाही का? अशा श्रींना सर्वस्व मानणाऱ्या ताईंना श्री सांभाळणार नाहीत का? सांगा. वस्तुतः परमार्थात भक्ती महत्त्वाची, भाव महत्त्वाचा आहे. मनी नसे भाव म्हणे देवा मले पाव, हे उपयोगाचे नाही. मग देव देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो. या उलट जिथे उत्कट भाव आहे, भक्ती आहे, तिथे देवाला प्रगट होण्याशिवाय, मदतीला धावून आल्याशिवाय गत्यंतर नसते. अहो, संत जनाबाईला पाणी भरण्यास प्रत्यक्ष पांडुरंग मदत करत असे. भावाचा भुकेला असलेला तो ब्रह्मांड नायक भक्तांचा शुद्ध भाव पाहून त्यांच्या हृदयात वास करतो. म्हणून अशा भक्तवत्सल विठोबाला शरण जाताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या चरणापाशी अखंड वास करण्याची इच्छा प्रगट करतात. त्यांच्या मनीचा हाच अलौकिक भाव शब्दातून व्यक्त होताना अतिशय सुंदर शब्दसुमने प्रसवतात. ती अशी: मनी भाव असे काही तेथे देव येती पाही, पहा जनाई सुंदरी तेथे देव पाणी भरी, शुद्ध पाहोनिया भाव त्याचे हृदयी वसे देव, तुका म्हणे विठोबासी ठाव देई चरणापासी. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या
9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.